नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता लवकरच पावसाळा जवळ येतो आणि स्टोरेजसाठी इथे मी आज सुकी मच्छी घ्यायला आले। ऍक्च्युली मागच्या काही महिन्यामध्येच मी भिवंडीतील 2 सुक्या मच्छीचे बाजार एक्सप्लोर केले होते, तर तिथूनच मी बरीच मच्छी आणली होती। तर फक्त माझी खरेदी घ्यायची राहिली होती, तर तेच घेण्यासाठी इथे मी आज कोंडगावच्या सुक्या मच्छीच्या बाजारात आली। तर हा कोंडगावचा सुक्या मच्छीचा बाजार कल्याण पासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरच आहे आणि भिवंडी पासून हा बाजार 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे। तर या मार्केटमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत हा सुक्या मच्छीचा खूप मोठा बाजार भरतो। तर या मार्केटमध्ये सगळ्या प्रकारची सुकी मच्छी एकदम एक नंबर क्वालिटीची मिळते। सध्या मे महिना चालू आहे, त्यामुळे मच्छीचे भाव चांगलेच वाढले होते, कारण सगळे जण आता स्टोरेजसाठी मच्छी घेत होते। जर तुम्हाला सुकी मच्छी स्वस्तामध्ये पाहिजे असेल तर ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये घ्यायची, कारण त्यावेळी नवीन मच्छी मार्केटला येते, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात सुकी मच्छी थोडी स्वस्त असते। त्यात बरेच जणांचे उपवास असतात, त्यामुळे सुक्या मच्छीला जास्त गिराईक सुद्धा नसतं। म्हणून सुकी मच्छीचा स्टोर करण्यासाठी घ्यायची असेल तर ती मार्गशीर्ष महिन्यातच घ्यायची। तर आज मी इथून 1 किलो सुकी खरेदी घेतली, ती 700 नी मला भेटली, पण तीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये मला 400 नी मिळाली होती। पण काय करणार, कर्दी म्हणजे थोडी संपली होती, त्यामुळे महाग असताना सुद्धा ती मला घ्यावी लागली। तर या मार्केटमध्ये सुक्या मच्छीचे अजून काय काय रेट आहे ते तुम्हाला आता मोठ्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। तर सकाळी 10:30 वाजता मी मार्केटला आली होती आणि तासाभरामध्ये सगळं शूट करून नंतर लगेच मी घरी आली। तर घरी आल्यानंतर पटापट फ्रेश झाले आणि लगेच मी इथे स्वयंपाकाला लागले। तर आज स्वयंपाकामध्ये मस्त अशी फ्लावर बटाट्याची भाजी केली होती आणि वांगी फ्राय केली होती। तर स्वयंपाक रेडी झाल्यानंतर सगळ्यांनी आम्ही जेवून घेतलं आणि दुपारनंतर मी एडिटिंग करत बसले। तर सध्या ऊन इतका वाढलेला आहे की दुपारनंतर काही ना काहीतरी थंड खावंसं किंवा प्यावंसं वाटतं। आईस्क्रीम घरात तशी रेडी होती, पण काहीतरी वेगळं म्हणून मी इथे मस्त अशी मँगो मस्तानी तयार करायला घेतली। घरात खूप सारे आंबे असले की ते आंबे खाण्यापेक्षा मला काहीतरी नवीन नवीन करायला खूप जास्त आवडतं। तर ही मँगो मस्तानी करण्यासाठी मिक्सरच्या एका मोठ्या जार मध्ये भरपूर असा आंब्याचा पल्प काढून घेतला आणि त्याच्यानंतर दूध आणि साखर ऍड केली। तर मिक्सरला याची पेस्ट तयार केल्यानंतर याच्यामध्ये बर्फ ऍड केला आणि थोडी आईस्क्रीम ही ऍड केली आणि पुन्हा हे मँगो मिश्रण मिक्सरला चांगलं फिरवलं आणि त्याच्यानंतर ग्लास मध्ये सर्व्ह करायला घेतलं। घरात तशी मँगो आईस्क्रीम रेडीच होती, पण मँगो आईस्क्रीम नसेल तर याच्यामध्ये तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा टाकू शकता, पण हे 2 फ्लेवर सोडून दुसरे कुठलेही आईस्क्रीम मँगो मस्तानीसाठी चांगले लागत नाही। तर चला, इथे माझी मस्त अशी मँगो मस्तानी तयार झाली आणि आम्ही सगळ्यांनी खाऊन ती चांगली एन्जॉय केली। तर चला, खाऊन पिऊन झाल्यानंतर मार्केटमधून जी आम्ही कर्दी आणली होती ती पहिले आम्ही इथे साफ करत बसलो। तर या कर्दीला काही जण आंबट सुकट म्हणतात, तर काही जण मोठी सुकट म्हणतात। तर दुसऱ्या दिवशी मला हा कर्दीचा कालवण करायचा होता, म्हणून कृपाला मी इथे कर्दी ही साफ करायला सांगितली। आता जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत थोडी थोडी करून मी हिच्याकडून सगळी आता कर्दी साफ करून घे, कारण तिला ही सुकी मच्छी किंवा लसूण वगैरे साफ करायला आवडतो, त्यामुळे त्या गोष्टी आनंदाने करते। तर चला, जेवणामध्ये मस्त असं वांगा बटाटा घालून कर्दीचं कालवण तयार केलं आणि अंडा मसाला तयार केला। तर चला मंडळी, मिनी ब्लॉग संपलेला आहे। आता उद्या भेटूया, बाय बाय।